बदनापूर येथील कॅनरा बँक शाखेत सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून बनावट सोने ठेवत सुमारे 7,31,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक केशव मूर्ती बीव्ही यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून बँकेतील अधिकारी, शाखा व्यवस्थापक आणि सुवर्ण मूल्यमापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। बँकेच्या सुवर्ण कर्ज खात्यांच्या नियमित त्रैमासिक पूर्ण मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान हा प्रकार समोर आला। 22 एप्रिल 2026 रोजी तपासणी सुरू असताना काही सुवर्ण कर्ज पाकिटांमध्ये बनावट दागिने असल्याचे आढळून आले। यानंतर सखोल चौकशी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याचे स्पष्ट झाले। तपासात एकूण 22 सुवर्ण कर्ज पाकिटांमध्ये बनावट सोने आढळले असून त्यांची किंमत सुमारे 3.79 कोटी रुपये आहे। तसेच बँकेच्या स्ट्रॉंग रूम मधून 30 सुवर्ण पाकिटे ज्यांची किंमत सुमारे 3.52 कोटी रुपये आहे गायब असल्याचे निष्पन्न झाले आहे। 23 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 11:20च्या दरम्यान बँकेचे अधिकारी संजय डोंगरे हे स्ट्रॉंग रूममधून सोन्याची पाकिटे खिशात टाकताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहेत। या दृश्यांमुळे प्रकरणाला ठोस पुरावे मिळाले आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अपहारातील संपूर्ण रक्कम वसूल करण्यासाठी तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। बँकेकडूनही या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। व्यवस्थापक यांनी बँकेत येऊन त्रैमासिक चेकिंग केली असता त्यांना असं निदर्शनास आलं की ज्या सोनं तारण ठेवलेले आहेत त्याच्यातील काही सोनं गायब असल्याचं दिसलं आणि काही सोनं हे डुप्लिकेट असल्याचं दिसलं। त्याच्यावरून त्यांनी तपासणी केली असता सीसीटीव्ही फुटेज आणि बाकी गोष्टी पाहिल्या असता बँकेचे मॅनेजर वीरेंद्र पाटणकर, त्यांचा सहकारी ऑफिसर संजय डोंगरे आणि सुवर्णकार प्रवीण बुराडे बदनापूर यांनी संगनमत करून बनावट सोनं हे खरं असल्याचं भासवून त्याच्या बदलीत कर्ज दिले आणि जे ओरिजिनल सोनं होतं ते बँकेतून चोरून घेऊन गेले। अशी 7.5 कोटीच्या जवळपास अफरातफर करून फसवणूक केलेली आहे। त्याच्यामध्ये बँकेचे व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून काल पोलीस स्टेशन बदनापूर येथे गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामधील एक सोनार प्रवीण बुराडे यांना रात्री अटक केलेली आहे आणि जो वीरेंद्र जो पाटणकर हे आहे मॅनेजर त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे। आज त्यांची PCR घेऊन पुढील तपासामध्ये कोण अजून याच्यात सामील आहे याचा तपास घेऊन कारवाई करीत आहोत। या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची काही शक्यता पोलिसांना संशय आहे का या संदर्भामध्ये? हो, याच्यामध्ये बरेच लोक सामील असल्याचा संशय आहे। अजून बँकेचे वरिष्ठ लोक किंवा साथीदार कोणी आहेत का याचा शोध घेणे चालू आहे। तसेच इतर लोकांनी त्यांना साथ दिलेली आहे का, स्वतःच्या अकाउंटवर काही पैसे घेतलेले आहेत का याचा तपास करून योग्य ती कार्यवाही करीत आहोत। मुख्य आरोपीतून 2 अटक आलेले, एक बाकी? हो, एक फरार आहे, त्याचा शोध चालू आहे।